तर मित्रांनो आलो तुम्ही आपला कॅमेरा स्टँड घ्यायला ट्रायपॉड पाहिजे होता आपल्याला कॅमेरा शूटिंगसाठी आपल्याला लांब गेलो की शूटिंगसाठी लागतो त्यामुळे हा ट्रायपॉड घेतला आपण दिसलं ना तो अपन भाई नाम क्या है आपके शॉप का? लक्ष्मी मोबाइल एसेसरीज। अच्छा और यहाँ पे ऊपर कॉन्टेक्ट नंबर है ना आपका दे चलो तेरा नाम क्या है? मुकेश। मुकेश इनका शॉप है और इनके शॉप पे आपने ये ट्राईपॉड लिया है ट्राईपॉड बहुत अच्छा क्वालिटी का है और एक नंबर ट्राईपॉड है आपने गोप्रो के लिए लिया आपने शूट के टाइम पे आपने वो काम आ जाएगा और मोबाइल भी इसके ऊपर आप हम यूज़ कर सकते हैं साथ में और आईफोन एयरफोन हाँ एयरफोन ये शॉप है इनका देखो कितना बड़ी शॉप है व्हिडिओच्या एक साईडला यांचा कॉन्टॅक्ट नंबर येतो तुम्हाला जर काय मटेरियल मागवायचं असेल मोबाईल किंवा कॅमेऱ्याबद्दल तर यांच्याकडून मागवू शकता तर मित्रांनो मी 4.5 फुटाचा ट्रायपॉड घेतला आपण 4.5 फुटाचा आहे याचं अनबॉक्सिंग ऑलरेडी घरी झालेलं आहे आणि दुकानात पण झाले आहे अनबॉक्सिंग हा ट्रायपॉड आहे साडेचार फुटाचा आहे आपल्याला शूट करता येतो ह्याला गोप्रो पण अटॅच करता येतो आणि फोन सुद्धा शूट करता येतो म्हणजे आपल्याला शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा लॉंग व्हिडिओ बनवण्यासाठी त्यासाठी हा ट्रायपॉडचा उपयोग होतो फोन लावणार याला फोन कसा शूट करायचा इथं ही क्लिप दिलेली ही क्लिप अशी ओपन करायची ह्याच्या आतून आहे ना हे असं निघतं आणि त्याला इथं एक क्लिप पण आहे क्लिप काय आहे त्याला असं टाईट करायची तुमच्या हिशोबाने टाईट करण्यासाठी क्लिप आहे ती टाईट झाला त्यानंतर तुम्हाला परत क्लिपमध्ये असं लावून टाकायचं आहे आणि हे बटन असं सोडायचं टाईट झाला त्याच्यावरती तुमचा जो फोन आहे फोन तर हा फोन जो लावतोय आपण तो लॉंग व्हिडिओसाठी लावतोय लांब व्हिडिओ असेल 10 मिनिटं 12 मिनिटाचे तर तुम्ही ह्याच्यामध्ये हे करू शकता लॉंगसाठी ही स्क्रीन वापरायची आपल्याला आणि जर शॉर्ट व्हिडिओ बनवायचे असेल समजा इंस्टाग्रामला किंवा कशाला पण तर त्यासाठी परत ओपन करायचं आपल्याला इथं पण स्क्रू बसतो बघा शॉर्ट व्हिडिओसाठी परत खोलायचे आणि टाईट करके ही क्लिप परत ओपन करायची परत क्लिप टाईट करायची याला टाईट जर झाल्यानंतर ना फोन परत आपला आहे असा स्प्रिंग इथं स्ट्रेचेबल सारखे ओपन करण्यासाठी हा झाला चालू आहे ना हा झाला तुमचा शॉर्ट व्हिडिओसाठी ही स्क्रीन वापरायची आपल्याला इन्स्टाला म्हणा किंवा यूट्यूबला शॉर्ट व्हिडिओसाठी अशी आणि कमी वेळेचे व्हिडिओ असतात आणि लॉंग व्हिडिओसाठी मी तुम्हाला काय सांगितलं अशी आडवी स्क्रीन वापरायची बघा आणि त्यानंतर तुम्हाला शूट असं तर त्यानंतर आपण गोप्रो कॅमेरा आपला जो गोप्रो याला ऍड करणार आहे ह्या क्लिपमध्ये ऍड नाही करायचा कारण की ह्या क्लिपमध्ये गोप्रो बसत नाही आपला गोप्रोसाठी आपल्याला एक वेगळं करायचं आहे माझ्याकडे हा ट्रायपॉड आहे 1 फुटाचा आणि 1 फुटाच्या ट्रायपॉडचा आपण वरचा नट काढणार आहे कारण की ह्याला याच्यासोबत तो नट मिळाला नाही आपल्याला ऍक्च्युली गोप्रो ह्याला अटॅच करायचं नाही कधीच का की त्याची गॅरंटी नाही कधी पडन ते पूर्ण खोलायचं आपल्याला तर गोप्रोच्या एक्सेसरीज मध्ये तुम्हाला अशी एक क्लिप मागवायची इकडे मागे स्क्रू सारखं आहे हा माझ्या 1 फुटाच्या ट्रायपॉडला होतं तर मी त्याचं काढलंय तुम्हाला दाखवण्यासाठी की बरेच जणांचं म्हणणं आहे की गोप्रो ह्याला ऍड करता येत नाही तर आपण गोप्रो ह्याला ऍड करू हा स्क्रू आहे गोप्रोच्या एक्सेसरीज मध्ये तुम्हाला हा स्क्रू घ्यायचा आहे हा स्क्रू इथं लावायचा असा पहिलं जसं लावली क्लिप तशीच लावायची टाईट करायचं आहे ही पिन का दिलेली अशी
तर ही आपली पकडण्यासाठी आहे. आपले जेवढं पाहिजे तेवढं टाईट करायचं. जास्त टाईट नाही करायचं का की हा नट आहे ना ह्याला लब्बर फाटून नट बाहेर निघू शकतो. त्यामुळे जास्त टाईट नाही करायचं आणि कमी पण नाही टाईट करायचं. एक मिडियम लेवलला टाईट करायचं आपल्याला. बघा आता हे टाईट झाले. इथं आण आणि परत आहे ती पोझिशन आपल्याला ही क्लिप आहे ना, ही क्लिप अशी ओपन करायची. स्प्रिंग आहे क्लिपला, ही क्लिप अशी ओपन केली आपण. त्याच्यामध्ये ह्या असं लावायचे. क्लिप झाली टाईट. ह्या झाला टाईट. टाईट झाला गोप्रो दे. आता हा गोप्रो आपण याला ऍड झाला आपला. गोप्रो याला अटॅच करायचा आहे. तर इथं फायबरचा नट दिलाय ना, तो लूज करायचा तुम्हाला पहिला. हा नट लूज केल्यानंतरून इथून असं गोल गोल फिरवायचंय. बघा हे असं वर चाललंय, दिसते ना वर आता नाही, हे असं वर चाललंय बघा. वर गेल्याच्या नंतर तुम्हाला जेवढं वर पाहिजे तेवढं वर करू शकता. त्यानंतर ह्याला टाईट करायचं आपल्याला. टाईट केलं म्हणजे हे आपलं सेटअप असं हलणार नाहीये, त्यासाठी हे टाईट करण्यासाठी. परत जर समजा खाली घ्यायचं असेल तर हे लूज ठेवायचंय आणि परत हे उलटं फिरवायचंय. बघा असं फिरवलं की खाली आलं. ट्रायपॉड घ्यायचं कारण असं आहे की प्रत्येक करायचं आपल्याला. तर त्यावेळेस आपल्यासोबत मित्र असतो किंवा नसतो, त्याचा ट्रायपॉड घ्यायचं कारण असं आहे की आपल्यासोबत प्रत्येक वेळी आपला मित्र वगैरे किंवा आपले फ्रेंड कोण आपल्यासोबत शूट करण्यासाठी नसतो. त्यासाठी हा ट्रायपॉड घ्यायचा आहे. आणि या ट्रायपॉडमध्ये कसं घरामध्ये आपण शूट करू शकतो किंवा बाहेर पण निसर्ग वातावरणात शूट करू शकतो. आणि मी फिशिंगचे व्हिडिओ बनवतो, तर त्यासाठी आपण ट्रायपॉड घेतलेला आहे. निसर्ग वातावरणात गेल्यानंतर आपण फिशिंग करत असेल तर वारं हवा जोरात आली तर त्यासाठी हे पण दिलेलं क्लिप दिलेली आहे. बघा खाली घे, दिसते की ही क्लिप. ही क्लिप अशी आहे की याला आपण कॅरी बॅग लावू शकतो. त्याच्यामध्ये 1 लिटरची बिस्लरी टाकू शकतो किंवा एखादा दुसरं काय पण वेट टाकू शकतो. म्हणजे याला वेट जास्त असलं ना की हा ट्रायपॉड हलत नाही. वारं जरी आलं तरी आपले शूट आहे त्या पोझिशनमध्ये येतात. आणि दुसरी गोष्ट, ट्रायपॉड आहे ना जास्त हलका पण नाही घेतला आणि जास्त जड पण नाही घेतला, मिडियम लेवलचा घेतलाय मी. ट्रायपॉड घ्यायचं कारण असं आहे की कधी कुणावरती अवलंबून नाही राहायचं की तो येईन आपला शूट होईन किंवा आपला मित्र येईन मग शूट होईन. कधी कुणा अवलंबून नका राहू. त्यासाठी गोप्रोचा स्टँड घेतलाय की आपले व्हिडिओ चालू राहतात. आणि गोप्रोची स्क्रीन वापरतो ना आपण ही, तर ही लॉंग व्हिडिओसाठी अशी आहे मित्रांनो. आणि शॉर्ट व्हिडिओसाठी तुम्हाला आहे ना, मगाशी जसं मी फोनची तुम्हाला माहिती दिली तसं गोप्रोची तो शॉर्ट व्हिडिओसाठी तुम्ही असं पण वापरू शकता. असं शॉर्ट व्हिडिओसाठी जिममध्ये किंवा कुठं पण तुमचे जे इंस्टाग्राम असेल किंवा त्यासाठी अशी स्क्रीन वापरायची आपल्याला. आणि जर 10 मिनिटाचे 12 मिनिटाचे व्हिडिओ बनवायचे असेल तर मग अशी स्क्रीन वापरायची. बघा वरपर्यंत. तर आज आपण ट्रायपॉडची माहिती दिली तुम्हाला माहिती कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.